हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, खूप दिवसानंतर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतेय। तर 40 साईजचा ब्लाउज आहे, बोटनेक मध्ये, फ्रंट डीप आहे, बॅक बोटनेक आहे आणि पॅडेड ब्लाउज आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी याचं कटिंग स्टिचिंग दाखवलेलं आहे, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा। त्याचबरोबर तुम्हाला अगदी बेसिक पासून ब्लाउज शिकायचे असतील ऍडव्हान्स लेवल पर्यंत तर माझा ऑनलाईन क्लास आहे आणि दिवाळीमुळे त्याच्यावरती ऑफर चालू आहे। ऑफरमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर लगेचच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं ऍडमिशन घेऊन तुम्ही ब्लाउज क्लास चालू करून घ्या। ठीक आहे, ब्लाउज क्लास आहे आणि ड्रेस क्लास आहे, त्याचबरोबर माझ्याकडे ब्लाउजचे पेपर पॅटर्न सुद्धा अवेलेबल आहेत। तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यासाठी माझा एकच नंबर आहे जो मी स्क्रीनवरती दिलेला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला बरंच याच्यामध्ये काय काय शिकायला भेटेल। आणि क्लास जॉईन करायचा असेल तरी पण तुम्हाला समजेल की क्लास जॉईन करावा की नाही करावा, तुम्हाला मी शिकवलेलं समजतंय की नाही समजतंय याच्यावरती ते क्लिअर होईल आणि मला कॉन्टॅक्ट करा। चला तर मग आता जास्त वेळ घेत नाही, पटकन मी तुम्हाला याचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवते। ओके, तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40 साईजचा फ्रंट डीप आणि बॅक बोटनेक प्रकारचा ब्लाउज दाखवतेय, तोही पॅडेड मध्ये अतिशय सोप्या पद्धतीमध्ये। त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघून काही डाऊट असतील तर मला नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये। तर साडीतलाच ब्लाउज पीस घेतलेला आहे, 1 मीटर आहे तो, 40 साईजचे कप्स घेतलेले आहेत मी आणि अस्तर घेतलेला आहे याच्यासाठी 1.5 मीटर, कारण बघा पॅडेड ब्लाउज असेल तर आपल्याला याला डबल अस्तर लावायला लागतं। तर इथं मी डबल अस्तर घेतलेला आहे आणि याला 4 फोल्ड करून घ्यायचंय, कारण हा जो ब्लाउज आहे तो प्रिन्सेस कट मध्ये आहे। बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र कटिंग करते मी। तर इथं आपल्याला असं याला फोल्ड करून घ्यायचं आहे, छातीच्या घडीप्रमाणे आपल्याला फोल्ड करावं लागतं। तर घडी कशी घ्यायची बघा, छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच लूजिंग अधिक 3 इंच एक्स्ट्रा मार्जिन, अशा प्रकारे कुठल्याही साईजसाठी तुम्ही घडी टाकू शकता आणि जेवढी घडी आली तेवढं फोल्ड करून घ्यायचं, बाकीचं कटिंग करून घ्यायचं असतं। एवढ्या अस्तरमध्ये आपलं बॅक आणि फ्रंट आरामात कटिंग होतो। तर ब्लाउजची तयार उंची मला करायची आहे 15 इंच, 15 इंच वरती मार्किंग करते मी। पूर्ण उंची अधिक 1 इंच आपल्याला घ्यायचं असतं इथे माप। तुम्हाला जितकी उंची तयार करायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा ऍड करून घ्या। तर इथे मी लाईन मार्क करून घेतलेली आहे आणि त्याच्या खाली आणखी 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे फ्रंट पार्टसाठी। शोल्डर आपल्याला घ्यायचे आहेत 8 इंच, कारण 40 साईजचा ब्लाउज आहे। शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच मार्जिन घ्यायचं असतं आणि मुंडा उंची जेवढे शोल्डर आहेत त्याचा निम्मा भाग घ्यायचा असतो। तर 7.5 इंच मुंडा उंची ठेवली आहे मी आणि इथं 7 इंच वरती मार्किंग करून ही लाईन वरच्या बाजूकडे जोडून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच लूजिंग घ्यायचा आहे। बोटनेक ब्लाउज आहे तर लूजिंग 1 इंच ठेवायलाच लागतं। 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन आणि 1.5 इंच एक्स्ट्रा फ्रंट पार्टसाठी मार्जिन ठेवलेलं आहे। कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच टक्स मार्जिन अधिक मी 2 इंच ठेवलेलं आहे कमरेतलं मार्जिन, कारण बघा फ्रंट थोडासा कमी होतो जोडल्यानंतर, तर त्याची कमर ऍडजस्ट होण्यासाठी थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे 2 इंच। असे लाईन मार्क करून घेतलेले आहेत। इथे कोपऱ्यातून 1.5 इंच वरती मार्किंग करून घेतलं आणि आर्म होलचा शेप देतेय। तर बघा थोडासा क्रॉस द्यायचा खालच्या बाजूकडे, म्हणजे फिटिंगला छान होतो ब्लाउज। त्यानंतर आता जे मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे। बघा बॅक पार्ट मधून पुन्हा आपल्याला माप कमी करावी लागतात, जसं की उंचीतून 1 इंच कमी करायचं आहे आणि साईडने जे आपण फ्रंटसाठी वाढवलेलं आहे आर्महोलच्या बाजूकडे आणि कमरेमध्ये, ते पण बॅक पार्ट मधून कटिंग करायचं असतं आठवणीने। त्याच्या अगोदर हे दोन्ही भाग मी सेपरेट करून घेते आणि ते ऍडजस्ट करून घेते। कटिंग करण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि खूप कमी वेळेमध्ये ब्लाउज तयार होतो हा आपला, डायरेक्ट कपड्यावरती कटिंग असल्यामुळे। तुम्ही सेम अशाच प्रकारे पेपर कटिंग सुद्धा करू शकता। तर इथे बघा मी साईडचं जे मार्जिन एक्स्ट्राचं आहे फ्रंटसाठी आपण घेतलेलं आहे ते कट केलं आणि उंचीतून सुद्धा इथं मी जे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे फ्रंटसाठी तर ते बॅकमधून कट केलं। आता बॅक आपला एकदम परफेक्ट झालेला आहे। याचा जो गळा आहे तो मी कटिंग करणार आहे पेपर कॅनव्हासवरती, तर तो तुम्हाला त्याच वेळी दाखवेल। कमरेमध्ये 2 इंच ठेवलेलं होतं आपण मार्जिन, तर ते बॅकमधून अर्धा कमी केला। तर तुम्हाला सांगते बघा, कमरेचा चौथा भाग 8 इंच, 1 इंच टक्स मार्जिन आणि 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन, अशा प्रकारे बॅक आहे। आणि फ्रंटमध्ये कमर थोडी अर्धा इंच जास्त ठेवली कारण कमी पडते त्यासाठी, तर ते ऍडजस्ट करतो आपण शेवटी। आता इथं बघा आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे, 7 इंचावर मार्किंग केली आहे मी, 6.5चा गळा तयार होईल।
3.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि इथं गळ्याचा मी शेप देऊन घेतलेला आहे गोल। बघा 3.5 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे। बोटनेक पॅटर्न आहे हा बॅक साइडला, फ्रंट डीप आहे आणि इथं 4 इंच वरती आडवा टक्स आपल्याला मार्क करायचा आहे। किती? 4 इंच वरती आणि उंचीला खालच्या बाजूकडून 5 इंच घेतले मी। ओके, त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे या प्रकारे आणि इथं अर्धा इंचाचा मार्किंग करून इथला पण टक्स मार्क करायचा आहे जो कटिंग करतो आपण। त्याच्यासाठी साइडला आपण एक्स्ट्रा 1.5 इंच घेतलेलं होतं आणि जो मेन टक्स आहे तो 2 इंचाचा, तो पण मी मार्क केला। छान असा शेप देऊन घेतलेला आहे बघा कशा पद्धतीने। आणि आपल्याला आता याचे कटिंग करून घ्यायचे आहे। तर इथे मी अगोदर गळ्याचं कटिंग केलं, त्यानंतर प्रिन्सेस कटचा जो शेप आहे त्या प्रकारे याचं कटिंग करून घेते। आणि बघा हा जो फ्रंट आहे ना तो आपल्याला डबल कटिंग करायचा आहे फक्त अस्तरवरती। हे एक अस्तर झालं, आणखीन एक कटिंग करायचं आहे। आपण पॅडेड ब्लाउज बनवतोय म्हणून, तुमचा ब्लाउज पॅडेड नसेल तर स्किप करा ते, ठीक आहे। आता याचे 2 भाग करते कारण फ्रंट हुक ब्लाउज आहे हा। ओके, तर इथं झालेलं आहे याचं कटिंग। एक्स्ट्रा अस्तर घेतलेलं आहे साइडला जे शिल्लक होतं। आता हे दोन्ही पार्ट मला याच्यावरती कटिंग करून घ्यायचे आहेत। त्याच्या अगोदर इथं मी बघा इथं अस्तर फोल्ड केलेलं आहे बाहीचं कटिंग करण्यासाठी। जेवढी छातीला घडी घेतलेली होती तेवढीच घडी इथं बाहीच्या कटिंगसाठी घेतली आहे। 11 इंच 11.5 इंच वरती याची उंची मार्क करते बघा। 10.5 ची याची बाही तयार होईल। तुम्हाला जेवढी तयार करायची त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचं असतं। आणि 4 इंच याची कॅप हाईट ठेवतीये कारण बोटनेक पॅटर्न आहे आणि या कस्टमरला थोडंसं आर्म होल मध्ये प्रॉब्लेम येतो, थोडा दाटतो ब्लाउज, म्हणून थोडीशी कॅप हाईट अर्धा इंच वाढवली आहे मी। आणि आतल्या बाजूकडे 2 इंच सरळ मार्क करून बाहीचा शेप देऊन घेतला। आणि इथे बघा आपल्याला दंड घेर आहे 6 इंच, 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवलं आणि हा पॉइंट इथे जोडून घेतला। या प्रकारे बाहीचं मार्किंग झालेलं आहे। या प्रकारे याचं आता कटिंग करून घ्यायचं आहे। फ्रंट आर्म होल मी मेन पार्ट जोडल्यानंतर कटिंग करते, मेन कपडा जोडल्यानंतर। तर या प्रकारे याचं कटिंग करून घेते। थोडंसं क्रॉस करायचं आहे याचं पण कटिंग जे मी केलेलं आहे। त्यानंतर बघा आपल्याला आता फ्रंट पार्टसाठी डबल अस्तर कटिंग करून घ्यायचे जे अजून मी घेतलेलं नाहीये। त्याच्या अगोदर इथं मेन कपड्यावरती जे अस्तरचे पार्ट आहे ते ठेवून कटिंग करते। तर सगळ्यात अगोदर मी बाहीचं कटिंग करून काढते। दोन्ही बाजूकडचे काठ सेम आलेले आहेत या ब्लाउजला, तर कुठल्या तरी एका बाजूकडे आपल्याला बाहीचं कटिंग करायचंय। बाही कटिंग करण्यासाठी मेन कपडा मी 4 फोल्ड ठेवलाय आणि अस्तर सुद्धा फोल्डच आहे आणि जेवढं कमी पडतंय तेवढं साईडला जॉईंट द्यावा लागेल त्याला। खालच्या बाजूकडे इथं मी हा बॅक पार्ट ठेवला आणि हा पण अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करतेय बघा या प्रकारे। आता मशीनवरती कटिंग करत असल्यामुळे तुम्हाला सगळा पूर्ण पार्ट दिसत नाहीये, पण जेवढं दिसतंय तेवढं त्यातून तुमच्या लक्षात येईल की मी मेन कपड्यावरती कटिंग कसं करते। अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं बघा। इथं याचं पण मी कटिंग करून घेते फ्रंट पार्टला। असे टाचन पिना लावून घेतल्या की अस्तर कापड आपल्या इकडे तिकडे हलत नाही आणि पटपट कटिंग करता येते, वेळ वाचतो। या प्रकारे अजून मला डबल अस्तर कटिंग करायचं आहे, ब्लाउज पॅडेड आहे म्हणून। तर हे मी याचं जे अस्तर आहे याला पिना लावून ठेवलेलं ते काढून मी डबल अस्तर कटिंग करून घेते आणि लगेचच तुम्हाला या ब्लाउजचं मी स्टिचिंग करून दाखवणार आहे तुमच्या समोर। याचं फिनिशिंग कसं करायचं, करेक्शन कसं करायचं, या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, ठीक आहे। 40 साईजमध्ये फ्रंट डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाउज पॅडेडमध्ये दाखवतीये। इथे बघा अस्तर आहे ते मी सेपरेट केलं, आता मेन पार्ट त्याच्या बाजूला काढले आणि हेच अस्तर डबल कटिंग करायचे। अस्तर याला जास्त लागतं बघा, अर्धा मीटर अस्तर फ्रंटसाठी एक्स्ट्रा लागतं, म्हणून कधीही घेताना 1.5 मीटर अस्तर घ्यायचं। 1.5 पेक्षा थोडंसं जास्तच जातं, पण कमीत कमी 1.5 मीटर तरी पाहिजेच। इथे बघा या प्रकारे हे दोन्ही पार्ट ठेवलेले आहेत मी आणि कटिंग करून घेते। ॲक्युरेट कटिंग करायचं आहे, ह्याचा आपल्याला माप वाढवायचं नाही कटिंगमध्ये बिलकुल। बघा या प्रकारे तर प्रिन्सेस कटची इथं कटोरी कटिंग झालेली आहे आणि साइड पार्टचं पण कटिंग करून घेते आणि लगेचच तुम्हाला स्टिचिंग दाखवते। बघा तुम्हाला जर माझा क्लास जॉईन करायचा असेल ब्लाउजचा, ड्रेसचा, तर दोन्ही क्लास अवेलेबल आहेत। त्याच्यासाठी प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि ॲडमिशन घेण्यासाठी मी व्हॉट्सॲपचा तुम्हाला नंबर दिलेला आहे, स्क्रीनवरती आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा।
तुम्हाला ॲडमिशन मिळेल. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी क्लासमध्ये शिकवलेलं आहे, लाईव्ह क्लास आहे. त्याचबरोबर तुम्हाला 50 साईजपर्यंत मी क्लासमध्ये चार्ट देते, नोट्स देते, त्याचबरोबर प्रॅक्टिकल पण शिकवते. ॲडजस्टमेंट कसं करायचं, कमी जास्त ज्यावेळेस आपला ब्लाऊज होत असतो, डिफरंट मापं असतात तेव्हा कसं करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शिकवत असते. तर तुम्हाला अगदी परफेक्ट शिकायचं असेल तर नक्की जॉईन करा माझा लाईव्ह क्लास. आणि आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. सगळ्यात अगोदर इथं मी बाही तयार करायला घेतलेली आहे. खालच्या बाजूकडून अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलं आणि शिलाई देऊन घेतली आणि पुन्हा एक दाब शिलाई दिली. त्यानंतर इथं याच्या किनारीला एक शिलाई देऊन घेते आणि पूर्ण अस्तरवरती शिलाई देऊन साईडचा एक्स्ट्रा कपडा जो काही आहे तो कटिंग करायचा आहे. तर कपडा कमी पडलेला होता, इथं जॉईंट पण द्यायचा आहे. तर मी या प्रकारे जॉईंट देते बघा. मेन कपड्यावरती हा जॉईंटचा कपडा ठेवलेला आहे आणि इथं आता आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. ठीक आहे, या प्रकारे ही जॉईंट देण्याची अतिशय सोपी पद्धत आहे आणि फिनिशिंगमध्ये जॉईंट लागतो. इथं तुम्हाला दिसत असेल. दुसऱ्या बाजूकडे पण द्यायचं आहे, पण मी अगोदर याला पॅक करून घेते शिलाई करून. बघा या प्रकारे तुम्हाला पण बाहीमध्ये जर कपडा कमी पडत असेल तर तुम्ही या प्रकारे बाहीला जॉईंट देऊ शकता, जो एकदम फिनिशिंगमध्ये येतो. बघा वरून ठेवायचा कपडा, शिलाई द्यायची आणि पलटी करून साईडनं जोडून घ्यायचा. आणि कधीही जॉईंट द्यायचा असेल त्यावेळी एकाच बाजूकडे न देता तो दोन्ही बाजूकडे थोडा थोडा द्यायचा. ठीक आहे. आता इथं बघा झालेली आहे माझी बाही तयार. दोन्ही एकत्र ठेवल्या मी आणि फ्रंट साईडचा आर्महोल कटिंग करायचा आहे. त्यासाठी दोन्ही बाही एकत्र ठेवा. दोन्हीची सरळ बाजू आतमध्ये असायला पाहिजे आणि मग कटिंग करायचं आहे. ठीक आहे, या प्रकारे. तर फक्त अर्धा इंचाची गोलाई कट करायची आहे. सेंटर मार्किंग करायचं आहे याचा. अशा प्रकारे सेंटर मार्क करून घ्यायचं आहे, कारण नेहमी बाही आपण सेंटरपासून बसवतो. आणि फिटिंगच्या बाजूकडे पण करेक्शन करून घ्यायचं आहे. उंचीमध्ये जर फरक असेल, थोडंसं कमी जास्त वाटत असेल तर त्याची पण लेवल करून घ्यायची आहे. तर इथं या प्रकारे झालेलं आहे. इथं बाही तयार. आता बाहीवरती डिझाईन पण करायला सांगितलेली होती, तर ती पण मी तुम्हाला दाखवते. इथं पेपर कॅनव्हास घेतलेला आहे मी आणि 1.25 इंच रुंदी ठेवतीये. बघा इथं 1.25 इंच रुंदी ठेवलेली आहे या प्रकारे. आणि इथं सरळ लाईन मार्क केली. मी रुंदी सांगितलेली आहे. रुंदी तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी 1.25 ठेवलेली आहे. ठीक आहे. आता हा पेपर फोल्ड करून याचा एक सेंटर काढला आणि सेंटरच्या दोन्ही बाजूकडे 1.5 इंचावरती मार्किंग केलं. तर हे फक्त एका आकाराचं झालं, म्हणजे एका कापणीचं झालं. असंच आणखी एक करायचं आहे, तर त्याच्या खाली पण मी करून घेते. बघा हा एक शेप झाला. असे 2 बनवायचे आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक पण घेऊ शकता. तर बघा इथे सेम तसंच मार्किंग मी त्याच्या खालच्या बाजूकडे पण करते. 1.5 इंचाचा अंतर ठेवते उंचीमध्ये. बघा खाली 1.5 इंच आणि त्याच्या खाली 1.5 इंच, म्हणजे टोटल 3 इंच होतं हे. अशा प्रकारे ह्याची पण एक कापणी करून घेतली. खूप छान दिसते घातल्यानंतर बाही. बऱ्याच जणांनी कमेंट केलेली होती की ताई अशा प्रकारची डिझाईन शेअर करा. जी मी तुम्हाला आता दाखवतेय तेही अतिशय सोप्या पद्धतीमध्ये. साईडनेच डायरेक्ट मी एक्स्ट्रा पेपर वाढवलेला आहे 1/2 इंच. बघा डायरेक्ट असा. आणि वाढवलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे एका बाजूकडे मार्किंग झालं. सेम असंच आपल्याला दुसऱ्या बाजूकडे पण मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणून हे मार्किंग मी थोडंसं डार्क करते, जेणेकरून ते मला पाठीमागच्या बाजूकडे दिसेल. मी सोपी पद्धत सांगते, जेणेकरून तुम्ही फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट अशी ही डिझाईन बनवू शकाल. तुम्हाला अवघड वाटणार नाही. बघा ते मार्किंग जे दिसतं ते इकडं आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथं काय करायचं, याला सेंटर लाईन सुद्धा मार्क करून घ्यायची. अगोदर हे मार्किंग पूर्ण करायचं. आता हे आपलं अखंड झालं. इथे बघा हे अखंड झालं आपलं पूर्ण शेप. आणि सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे याला. सेम अशीच आपल्याला आणखीन एक तयार करायची आहे, कारण 2 बाहींसाठी 2 डिझाईन लागतील. तर एक एक आपण नाही ना बनवू शकत, ती वेगळी वेगळी बनते. त्याच्यासाठी हा पेपर दुसऱ्या पेपरवरती ठेवायचा आणि इथून तुम्हाला दिसतंय हे मार्किंग, तर त्याच्यावरून फक्त डार्क करायचं, जेणेकरून दोन्ही डिझाईन आपल्या सेम होतात, कमी जास्त होणार नाहीत. सिंपल असं फक्त याला मार्किंग करून घ्यायचंय, म्हणजे दुसऱ्या बाहीची डिझाईन सुद्धा आपली इथं तयार झालेली आहे. आता दुसऱ्या बाहीला डिझाईन करताना तुम्हाला माप घ्यायची गरज नाही, फक्त ते उमटवून घ्यायचं आहे जसं मी घेतलं. आता याला पण सेंटर लाईन मार्क करायची, साईडने एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही बाहींची डिझाईन आपली सेम होते, ते पण कमी वेळेमध्ये. ठीक आहे. आता हाच पेपर मी याच्यावरती ठेवला आणि याच्या साईज प्रमाणे याला कटिंग करून घेते.
मी तुम्हाला एकच डिझाईन तयार करून दाखवते, तुम्ही याच प्रकारे दुसरी तयार करून घ्या। व्हिडिओ मोठा झालेला आहे पण पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला हा ब्लाउज दाखवलाय। याच्या साइडने पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची गरज नाहीये पण एक मी घेतलं की आपल्याला अंदाज येतो ना एक्स्ट्रा किती आहे ते। आता हा पेपर मी ठेवलेला आहे अस्तरवरती, साइडने शिलाई करून फोल्ड करून घ्यायचा आहे अगोदर, म्हणजे हा पूर्ण पॅटर्न तयार करून घ्यायचा आणि नंतर मग बाहीवरती ठेवून त्याला जोडून घ्यायचं आहे। बघा इथे साइडने फोल्ड करते। मी तुम्हाला डबल पाकळीमध्ये दाखवलेली आहे डिझाइन, पण तुम्ही हीच 3 मध्ये 4 मध्ये सुद्धा करू शकता। त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं। 3 बनवायचे असतील तर 3 ने डिवाइड करा, 4 बनवायचे असतील तर 4 ने डिवाइड करा त्या उंचीला, म्हणजे तुम्हाला ते माप मिळतं आणि लक्षात येतं की कितीची आपल्याला डिझाइन बनवायची आहे ते। कुठल्याही साइजसाठी तुम्ही ही डिझाइन बनवू शकता, फक्त लांबाहीवरती छान दिसते। बघा मी दुसरा पण पेपर असा सेम तयार करून घेतेय। अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या साइजसाठी सगळ्या प्रकारचे ब्लाउज शिकायचे असतील तर नक्की जॉईन करा माझा क्लास आणि एक परफेक्ट टेलर बना, जेणेकरून तुम्ही फक्त तुमच्या स्वतःचे नाही तर कस्टमरचे सुद्धा ब्लाउज अगदी बिनधास्तपणे तयार करू शकाल। बघा इथं बाहीचा मी सेंटर करून घेतलेला आहे आणि याला पण सेंटर करून घेतला, कारण सेंटर फॉलो करूनच आपण हा जो पार्ट आहे तो याच्यावरती ठेवणार आहे। आता कुठून ठेवायचं आहे ते पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे। पूर्ण खालून ठेवायचं आहे का बरोबर मध्यावर ठेवायचं आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे, तर त्या प्रकारे त्याला सेट करा। आता वरून म्हणाल तर मी साधारण 1.5 इंचाचा गॅप ठेवून इथं हा पेपर जो आहे तो ठेवलेला आहे, ठीक आहे। आणि सेम आपल्याला याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे, जे मार्किंग दिसतंय त्याच मार्किंगवरून शिलाई करायची आहे आणि जो सेंटर आहे तिथून आपल्याला कट करायचे, तर त्याच्यामध्ये 1.5 इंचाचा गॅप ठेवा। बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इथं पेनाने मार्किंग करून दाखवले ना, तशा प्रकारे गॅप ठेवूनच तुम्हाला हे जोडायचं आहे, म्हणजे मध्यातून याला कटिंग करता येतं। जास्त गॅप ठेवायचं नाही, गॅप ठेवला तर मग पुन्हा ते जॉईंट करणं येत नाही, त्याच्यामध्ये खूप असा म्हणजे ते कपडा खराबच होतो। टोक एकमेकांना जॉईंट झाले पाहिजे अशा प्रकारे आपला हा पॅटर्न बनायला हवाय। तर तेवढाच न कळत एका पॉइंटचा गॅप ठेवून आपल्याला पूर्ण याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे। एकदम फिनिशिंग मध्ये हे सगळं काम व्हायला पाहिजे। बाहीवरची डिझाइन आहे त्यामुळे लक्षपूर्वक शिलाई करा, कटिंग करा आणि ही डिझाइन बनवा, ठीक आहे। बघा इथे झालेलं आहे शिलाई करून, तरीही मी याच्यावरून एक डबल शिलाई देऊन घेते, कारण कटिंग करताना एखादा टाका कट झाला तरी प्रॉब्लेम येत नाही, किंवा एक टाका सिंगल शिलाईमध्ये कट झाला ना तर पूर्ण शिलाईच निघते। त्याच्यासाठी मजबूतीसाठी मी याच्यावर डबल शिलाई देऊन घेते। समजा पहिली शिलाई सुद्धा आपली फिनिशिंगमध्ये आली नसेल तरी आपण डबल शिलाई करून याला फिनिशिंग करू शकतो। या प्रकारे बघा छान अशी शिलाई आता देऊन झालेली आहे। मध्यातून याला कटिंग करायचं आहे, 1.5 इंचाचं मार्जिन ठेवत कटिंग करायचं आहे, जास्त मार्जिन इथे ठेवायचं नाही। डिझाइन छोटी आहे, कॉर्नर भरपूर आहेत, त्यासाठी हे पूर्ण कॉर्नर सुद्धा निघले पाहिजे। जसं डिझाइन तुम्हाला इथं मार्किंग मध्ये दिसते तसंच ते पलटी केल्यावरती सुद्धा दिसायला हवं, त्याच्यासाठी हे कटिंग व्यवस्थित होणं महत्त्वाचं आहे। सगळीकडे सेम 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून कट करा। कट झाल्यानंतर कोपऱ्यातून म्हणजे या कॉर्नर मधून कट द्या, अगदी त्या शिलाईपर्यंत कट द्या, म्हणजे पलटी व्यवस्थित होईल। या प्रकारे बघा इथं एक्स्ट्राचं काय काय दिसते ते सगळं कटिंग करायचं, टोकांवरती जास्त मार्जिन ठेवायचं नाही। आणि आता याला घ्यायचं आहे आतल्या बाजूकडे आपल्याला फोल्ड करून, अशा प्रकारे आपल्याला याला करायचं आहे फोल्ड पूर्ण, आणि वरून फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे, ठीक आहे। या प्रकारे मी याला फिनिशिंग करून घेतलं, सरळ करून टोक व्यवस्थित सगळे बाहेर काढले आणि वरून याला शिलाई देते। आता आतल्या बाजूकडून ना मी याला दोरी पाइपिंग करणार आहे, पण ती याच्यामध्ये मी दाखवलेली नाहीये। तुम्ही याला सिंपल लेस लावून डिझाइन करू शकता, किंवा जे मी पाइपिंग करणार आहे तशा प्रकारे पाइपिंग करून डिझाइन करू शकता, किंवा तुम्ही याला प्लेन सुद्धा ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर मी याला पाइपिंग लावणार आहे, जे मी दाखवलेलं नाहीये, ठीक आहे। दोन्ही बाही माझ्या तयार झालेल्या आहेत आणि फिनिशिंग बघा किती परफेक्ट आलेलं आहे। या प्रकारे सेम दोन्हीचं झालेलं आहे। तर आता बाहीचं काम झालेलं आहे, मी साईडला ठेवते। यानंतर आपण लगेचच याचा बॅक तयार करून घेऊयात। बॅक तयार करण्यासाठी अस्तर सगळीकडे
शिलाई करून एक्स्ट्रा कपडा कटिंग करायचा आहे। त्यानंतर लगेचच सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे आणि डिझाईन पेपर कॅनव्हासवरती मार्किंग करायची। सेंटर लाईन झाली मार्क करून की पेपर घ्यायचा, त्याच्यावरती फिनिशिंग पण गळ्याचं चांगलं येतं। तर इथं पेपर घेतलेला आहे, जेवढी उंची पाहिजे त्या उंचीचा रुंदीचा पेपर कट करून घ्या। 3.5 इंच इथं घेतलेली आहे मी गळा रुंदी, 11 इंच वरती उंची मार्किंग करतेय आणि याचा सगळ्यात अगोदर बॉक्स तयार करायचा आहे। आता या बॉक्समध्ये तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही तयार करू शकता। वरचा गळा मी 3 इंच उंचीचा इथं मार्किंग केलेला आहे बघा, थोडा कमी झालता, मी 3 इंच करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आता खाली जेवढा अंतर राहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो आकार पाहिजे तो तुम्ही इथं तयार करू शकता। तर या कस्टमरला अशा प्रकारचा गळा हवा होता, तर तो इथं मी केलेला आहे मार्किंग। सिंपल आहे आणि एकदम फिनिशिंग मध्ये तयार होतो, दिसायला पण छान दिसतो। तेच मार्किंग मी दुसऱ्या बाजूकडे इथं डार्क करून घेतेय, ठीक आहे, या प्रकारे। आणि बाहेरून आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे बघा, जे वाढवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। यातला सुद्धा सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे। तर आता आपला हा अखंड शेप झालेला आहे, शिलाई करायला खूप सोपं जातं हे। तर बघा इथं मी अस्तर घेतलेला आहे, अस्तरवरती पेपर ठेवला। सगळ्यात अगोदर आपल्याला या पेपरलाच अस्तर जोडून घ्यायचंय आणि त्यानंतर मग मेन पार्ट वरती, ठीक आहे। तर इथं शिलाई देऊन घ्यायची आहे, साईडनं फोल्ड करण्यापुरतं अस्तर ठेवायचं, बाकीचं कट करून काढायचं आहे। फिनिशिंग मध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे त्याच्यावरती आणि मग मेन पार्ट वरती जोडायचं आहे। आता सध्या खूप ब्लाउज ट्रेंडिंग मध्ये आहेत अशा प्रकारचे। तर तुम्हाला ब्लाउज कसा वाटला, माझी सांगण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। क्लास जॉईन करण्यासाठी मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला माझ्याकडे बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लास, त्यानंतर ड्रेस क्लास, ब्लाउजचे पेपर पॅटर्न, हे सगळं काही करायचं असेल तर या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा। आणि ॲप्लिकेशन आहे प्राजक्ता फॅशन डिझायनर या नावाने, तर क्लाससाठी ते डाउनलोड करून लॉग इन करून घ्या। प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन अवेलेबल आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲप्लिकेशनची तुम्हाला लिंक पण देते, तिथून सुद्धा तुम्ही ते लॉग इन डाउनलोड करू शकता। आता बघा हे सेंटर मॅच करून मी डिझाईन ठेवलेली आहे आणि बरोबर त्या मार्किंगवरून शिलाई देऊन घेतेय या प्रकारे। शिलाई झाल्यानंतर आतला भाग कटिंग करून घ्यायचा आहे, 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून मध्यातून पण व्यवस्थित कटिंग करायचं आहे। बघा ह्या डिझाईनमध्ये दोन्ही कॉर्नरमध्ये गॅप नाही राहायला पाहिजे, अशा प्रकारे डिझाईन बनावी, याच्यासाठी तुम्हाला शिलाई परफेक्ट करणं गरजेचं आहे। पूर्ण डिझाईन कर्व शेपमध्ये आहे खालून, म्हणून त्याच्यावरती कट द्यायचे आहेत। कॉर्नरवरती जास्त कपडा ठेवायचा नाही, कटिंग करून काढायचं आहे। इथे पण असे कट द्यायचे आहेत पूर्ण राऊंडवरती आणि याला पलटी करून फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे। आता या डिझाईनला तुम्ही लेस लावून आणखीन डिझाईन करू शकता, प्लेन ठेवू शकता, पाइपिंग करू शकता। आता मी या डिझाईनला पाइपिंगच केलेली आहे, दोरी पाइपिंग, जी तुम्हाला याच्यामध्ये मी दाखवलेली नाहीये, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवेन तुम्हाला मी दोरी पाइपिंग याला कशी अटॅच केली आहे ती, ठीक आहे। या अगोदर मी इनविजिबल टाइप तुम्हाला पाइपिंग दाखवलेली आहे, त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कशी बसवायची शिकवलेला आहे। तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर जाऊन बघा, याच्या अगोदरचाच तो व्हिडिओ आहे। तर तुम्हाला फिनिशिंगमध्ये पाइपिंग शिकायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडेल, नक्की जाऊन बघा। अगदी दोरीपासून तुम्हाला मी शिकवलेलं आहे, पाइपिंग बनवायची कशी, बसवायची कशी, फिनिशिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात, ठीक आहे। आता इथं आपल्याला पूर्ण याच्यावरून शिलाई द्यायची आहे बघा। अशा ब्लाऊजमध्ये ना लेडीज खूप कन्फ्यूज होतात की ब्लाऊजचं कसं कटिंग करायचं, सगळ्या साईजला मापं कशी घ्यायची आणि मग ते शिवताना पण थोडंसं कटिंग करताना भीती वाटते। तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या क्लासमध्ये नक्कीच क्लिअर होणार आहेत आणि सोबत माझा लाईफ टाईमसाठी तुम्हाला सपोर्टसुद्धा राहतो। तुम्ही मला तुमचे कधीही प्रश्न विचारू शकता। शक्यतो क्लासमध्ये मी कुठलंही कन्फ्युजन ठेवत नसते, तरी पण नाही समजलं काही, आल्या काही अडचणी तरी माझा सपोर्ट असतो, त्यामुळे तुम्ही बिनधास्त माझा क्लास जॉईन करू शकता। सध्या दिवाळीची ऑफर चालू आहे आणि ऑफर तुम्हाला मिळू शकते, त्याच्यासाठी आजच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं ॲडमिशन जे आहे ते बुक करून घ्या, ठीक आहे। आणि ॲडमिशन झालं लगेच तुम्ही क्लास चालू करू शकता, कारण लाईव्ह रेकॉर्डेड क्लास आहे आणि प्रत्येक वेळी एक नवीन बॅच पण चालू होत असते। नवीन बॅचला जॉईन व्हायचं असेल तर तरी पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता,
ठीक आहे। आणि लाईव्ह रेकॉर्डेड घ्यायचा असेल तर तरीही तुम्ही तो घेऊ शकता। ड्रेस क्लास आणि ब्लाऊज क्लास दोन्ही एकत्र घेतले तरीही त्याच्यावरती ऑफर मिळेल तुम्हाला। बघा नेहमीप्रमाणे याला मी कमरपट्टी लावून घेतलेली आहे। आतमध्ये फोल्ड करून फिनिशिंगची शिलाई देऊन घेते आणि इथं झालेला आहे आपला हा बॅक तयार। पाठीमागं नॉट करायचे आहेत याला आणि पाइपिंग करायचं राहिलेलं आहे फक्त, ते मी करून घेते कारण ऑलरेडी व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे। सगळंच एकाच व्हिडिओमध्ये शेअर करू शकत नाही, नाहीतर मग व्हिडिओ 1 तासाचा होऊ शकतो। त्यासाठी ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी पूर्ण तुम्हाला इथं दिलेल्या आहेत। 40 साईजसाठी ब्लाऊज बनवलेला आहे हा, बोट नेकमध्ये प्रिन्सेस कट आणि पॅडेड। ठीक आहे। तर इथं अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी कटोरीचा फ्रंटचा पार्ट जोडून घेतला। मी अस्तर वगैरे जोडून घेतलेला आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते अस्तर कसं जोडायचं कसं ठेवायचं, तर हे याच्यामध्ये मी दाखवलेलं नाहीये कारण व्हिडिओ मोठा झालेला आहे। तर इथं अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन वरच्या बाजूकडून कटोरी मी जोडून घेतलेली आहे। आणि लक्षात घ्या आपला फ्रंट उंचीला बॅकपेक्षा पण 1 इंच जास्त आहे, तर त्याचं पण करेक्शन करायचं असतं। तर ते कसं करायचं हे पण मी तुम्हाला इथंच दाखवणार आहे, म्हणजे तुमचं कुठलंच कन्फ्युजन राहणार नाही। अगोदर दोन्ही कटोरी जोडून घ्यायच्या आहेत आपल्याला प्रिन्सेसच्या, आणि अजिबात ओढायचं नाही, हलक्या हाताने जोडायचे। असं वाटेल तुम्हाला की कुठला तरी पार्ट मोठा होतोय आणि त्याला आता खालचा ओढून बसवावं, असं करायचं नाही। व्यवस्थित बसवायचं आहे, न ओढता न ताणता, आणि डबल शिलाई करून घ्यायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून। करेक्शन सगळं दाखवणार आहे। ठीक आहे। बघा तुम्हाला दिसतंय इथं दोन्ही पार्टची उंची जास्त झालेली आहे कटोरी पार्टपेक्षा, तर दोन्ही एकत्र ठेवायचे, हुकाई पट्टीकडे पण मिळवून ठेवायचं आणि एका सरळ रेषेमध्ये याला कट करायचं। जेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं, 1 इंचापेक्षा जास्त कटिंग ते होत नाही, थोडंसंच होतं पण ते करेक्शन करायचं। आणि तसंही आपण 1 इंच जास्त घेतलेला आहे, त्यामुळे अजिबात आपला ब्लाऊज उंचीला कमी होत नाही। उलट जो प्रिन्सेसमध्ये जो उचलला जातो चेस्टवरती ब्लाऊज, तो प्रॉब्लेम इथं येत नाही। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज तयार करू शकता। आता जे अस्तर आपण एक्स्ट्रा कटिंग केलेलं होतं त्याची इथं मी कटोरी जोडून घेते आणि तुम्हाला एका बाजूचं पॅड लावून दाखवते, दुसऱ्या बाजूचं तुम्ही तशाच प्रकारे लावून घ्या। अगोदर इथं अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ह्याची पण कटोरी जोडून घ्यायची आहे। बघा इथं या प्रकारे कटोरी झालेली आहे जोडून। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूकडची पण जोडायची आहे। समोरासमोर ठेवून बघायचं आपण जी कटोरी जोडतोय ते बरोबर आहे का, दोन्ही बाजूकडचं व्यवस्थित होतंय का, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून मगच शिलाई करायची, म्हणजे आपला वेळ जात नाही आणि ब्लाऊज पण चुकत नाही, सारखं शिलाई काढ घाल करावी लागत नाही आणि एकाच शिलाईमध्ये परफेक्ट असा ब्लाऊज आपला फिनिशिंगमध्ये बनतो। कारण सारखी सारखी शिलाई काढल्यावरती सुद्धा कपडा खराब होत असतो, फिनिशिंग खराब दिसत असतं आणि आपला पण मूड जातो। त्याच्यासाठी एका शिलाईमध्येच आपलं काम जे आहे ते फायनल व्हायला पाहिजे। अशा प्रकारे झालेलं आहे दोन्ही बाजूकडचं कटोरी जोडून। त्यानंतर आपल्याला आता ह्याचं पण करेक्शन करायचं आहे। उंचीत जेवढं जास्त दिसतंय तेवढं क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे। खालचं आहे ते एका सरळ रेषेमध्ये कटिंग होईल बघा असं। आणि आता हे दोन्ही अस्तर आपले मेन पार्टवरती लागतील, तर या प्रकारे ठेवायचे आहेत। उलटी बाजू वर ठेवायची आणि जो मेन पार्ट आहे तो त्याच्यावर असं सरळ बाजू वरील असं ठेवायचं, म्हणजे दोन्हीचं मार्जिन आतमध्ये गेलं पाहिजे, आतून फिनिशिंग ब्लाऊज चांगला दिसतो। आणि इथं फक्त गळ्यावरती शिलाई देऊन मी याला अस्तर आहे ते बंद करून घेतलं आणि जे पॅड आहेत ते दोन्ही घ्यायचे आहेत आणि असं फोल्डिंग करून सेंटर मार्क करायचं आहे, म्हणजे अधिक मार्किंग करून घ्यायचं आहे, याच्यावरती सेंटर निघतो आपला। ठीक आहे। या प्रकारे दोन्हीचं करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला एक दाखवते, एक असंच तुम्ही करून घ्या। तर खालच्या बाजूकडून आपल्याला 2.5 इंच अंतर सोडून हा जो पॅड आहे तो बसवायचा आहे। अगोदर इथं मी ह्या दोन्हीची उंची करेक्ट आहे का बघते, कारण उंचीमध्ये फरक पडतो, नंतर पॅड खाली वरती होतं। त्याच्यासाठी हुकपट्टी आयपट्टी कटोरीच्या बाजूकडे ब्लाऊजची उंची एकसारखी असणं गरजेचं आहे, कारण जे आपण माप घेऊ ते बरोबर यायला पाहिजे दोन्ही बाजूकडचं। तर आता उंचीचं ते करेक्शन झालंय माझं। खालून मी 2.5 इंचाचं अंतर सोडून दिलं आणि मार्किंग केलेलं आहे। याला पण सेम तसंच 2.5 इंच खालून सोडलं आणि एक मार्किंग केलं। आता आपला जो कप आहे ना तो या मार्किंगपासून वरती बसेल। बघा कशा प्रकारे बसवते। कप आहे तो उलटा करून घेतलाय मी आणि इथं असं त्याला ठेवलं आणि त्या कपच्या सेंटरपर्यंत शिलाई द्यायची। ठीक आहे। खालचा मेन आपला आहे अस्तरचा, त्याचा प्रिन्सेसचा शेप आणि ह्याचा सेंटर दोन्ही एकत्र ठेवून आपल्याला शिलाई द्यायची आहे आणि त्यानंतर याला सरळ करून घ्यायचे या प्रकारे। तर आपला हा पार्ट तयार झालेला आहे। मी दुसरा सेम असाच तयार करून घेते। सगळीकडे शिलाई देऊन अस्तर साइडनं सगळीकडे बंद करून घ्यायचं आहे। अगदी जिथल्या तिथे सगळे पार्ट मॅच होतात, फक्त व्यवस्थित ते बसवता आले पाहिजेत या प्रकारे।
ठीक आहे, शोल्डरवरती सगळीकडे शिलाई द्यायची आणि बाजूने काही कमी जास्त वाटत असेल तर ते कट करून लेवल करून घ्यायचं आहे. थोडंफार होतं इकडे तिकडे आणि कधी कधी होत पण नाही, पण जरी झालं तरी करेक्शन करून घ्यायचं. या प्रकारे बघायचं, करेक्शन करून घेते. आणखी आपण फ्रंट साईडचा आर्महोल पण कटिंग केलेला नाहीये, तो पण कट करायचा आहे. तर हे दोन्ही पार्ट आता एकत्र ठेवून मग त्याची गोलाई कटिंग करतात. त्याच्या अगोदर याला मी ही पायपिंग लावून घेते. बघा तुम्हाला दाखवते पायपिंग आहे ती इथं अशा प्रकारे ठेवली, दोरी पायपिंग आहे आणि बरोबर याच्या गळ्याच्या साईडने आपल्याला बसवून घ्यायची आहे. अगोदर एका बाजूकडची दाखवते, याच प्रकारे तुम्ही दुसऱ्या बाजूकडची तयार करून घ्या. नॉर्मल पायपिंग पण तुम्ही तर करू शकता, पट्टी गोट पण करू शकता, जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे. ठीक आहे, आता पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचं, पायपिंग बाहेरच्या बाजूकडे दिसते आणि वरून फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची. खूप सोपी आहे दोरी पायपिंग करणं, फक्त थोडासा वेळ जातो याला आणि फिनिशिंग मात्र एक नंबर दिसतं. जसं जसं प्रॅक्टिस होईल तसं तुम्हाला ते हे येऊन जातं. बघा या प्रकारे झालेलं आहे. दुसरं पण मी तयार करून घेतलं आणि खालच्या बाजूकडे पुन्हा एकदा मी याची उंची चेक करते आणि याला हुक आणि आईपट्टी लावून घेते. बघा हुकपट्टी आईपट्टी लावत आहे, सरळ बाजूकडून लावते. आता मी ती हुकपट्टी आहे, 1/2 इंचाचं फक्त मार्जिन घेऊन पट्टी बसवायची. आतल्या बाजूकडे फोल्ड करून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर वरून अगोदर पट्टी फोल्ड केली, एक इथं दाब शिलाई देते. त्यानंतर पूर्ण पट्टी आतल्या बाजूकडे फोल्ड करून घ्यायची आणि वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर या प्रकारे झालेला आहे. हुकपट्टी लावून आणि ते पण फिनिशिंगमध्ये वरून फक्त अर्धा इंचाची शिलाई द्या, जास्त अंतर ठेवू नका. अंतर जास्त असेल तर ते दिसायला व्यवस्थित नाही दिसत. त्यानंतर इकडे आईपट्टी लावते आणि ही आईपट्टी आहे ती आतल्या बाजूकडून लावते, बाहेरच्या बाजूकडे फोल्ड होईल. मशीनवरची आई करणार आहे याला मी. तुम्ही समजा विणलेले करणार असाल सुई धाग्याने तर तुम्ही वरून पट्टी आतमध्ये फोल्ड केलात तरी चालेल, पण ज्यावेळी आपल्याला मशीनवरचे आई करायचे असतात त्यावेळी तुम्हाला ही पट्टी आतल्या बाजूकडूनच लावायची असते, बाहेर फोल्ड करायची असते. आणि इथं किनारीला मी शिलाई देऊन घेते. या प्रकारे फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन मी दोन्ही पट्ट्या बसवलेल्या आहेत, मार्जिन जास्त घेऊ नका. या पट्टीला एक त्याच्या मध्यभागी पण शिलाई द्या, म्हणजे त्याचं फिनिशिंग चांगलं दिसतं. आणि इथं बघा ह्या दोन्ही अशा एकावर एक ठेवून एकदा उंचीचं करेक्शन करायचं आहे हुक आणि आईपट्टीच्या. त्यानंतर साईडला सुद्धा करेक्शन करायचं आहे, त्याच्यासाठी हा बॅक पार्ट याच्यावरती ठेवायचा आहे आणि इथं अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शोल्डर जॉईंट करायचे. आपला बॅक पूर्ण तयार आहे, फ्रंट उंचीला तयार करायचं आहे, त्याच्यासाठी करेक्शन करणं अगोदर गरजेचं आहे आणि मगच कमरपट्टी बसवायची. तर तेही सांगते तुम्हाला कशा पद्धतीने बसवाल. अगोदर दोन्ही बाजूकडचे मी शोल्डर आहेत ते जॉईंट करून घेते, अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून डबल शिलाई. आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मला. ठीक आहे, बघा आर्महोलच्या बाजूकडून मी उंची आहे ती मार्क केली आहे. आता एवढा तयार करायचा आहे आपल्याला, पण अर्धा इंचाचं मार्जिन पण लागेल ना पट्टी जोडायला, तर ते पण ॲड केलं आणि इथं लाईन मार्क केली. क्रॉसमध्ये जेवढं एक्स्ट्रा आलेलं आहे तेवढं कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे एक्स्ट्रा कपडा निघत असतो आणि तो कटिंग करून काढणं गरजेचं आहे न विसरता. ठीक आहे, आता इथं कमरपट्टी लावून घेते कारण उंची सगळीकडे एकसारखी झालेली आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि या प्रकारे जर ब्लाऊज तुम्ही सगळं चेक करत शिवला तर तुमचा ब्लाऊज कधीही चुकत नाही, एकदम परफेक्ट त्याचं फिनिशिंग येतं, करेक्शन येतं, जिथल्या तिथं बाहीचे वगैरे जॉईंट पण होतात. फक्त कटिंग मेजरमेंट व्यवस्थित यायला पाहिजे. या प्रकारे बघा इथं दाब शिलाई देऊन घेतलेली आहे मी. यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्या किनारीला शिलाई द्यायची. सेम याच प्रकारे दुसऱ्या बाजूकडे सुद्धा आपल्याला एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही बाजू माझ्या तयार झालेल्या आहेत परफेक्ट अशा. आणि आता बाही जॉईंट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फिटिंग करायचं आहे. त्या अगोदर शोल्डरचं करेक्शन करणं पण गरजेचं आहे. जेवढं काही कमी जास्त वाटते तेवढं कटिंग करून लेवल करायचं. दोन्ही शोल्डरची साईज सेम करायची आहे. आणि जे आर्महोलचं कटिंग करायचं होतं फ्रंट साईडचं ते मी अगोदरच करायला पाहिजे होतं, पण ते विसरले म्हणून आत्ता करते. त्याच्यासाठी इथं गोलाई मार्क करून घेतली दोन्ही एकत्र पार्ट ठेवून आणि इथं याची कटिंग करून घेते. ठीक आहे, या प्रकारे याचं झालेलं आहे कटिंग. आणि त्यानंतर बाही जोडायला घ्यायची आहे. आर्महोलच्या बाजूकडचं पण एकदा करेक्शन करून घ्यायचं आणि मग बाही जोडायची. ठीक आहे, तर एक बाही दाखवते, दुसरी तुम्ही याच प्रकारे तयार करून घ्या.
तर बाहीला, पुढच्या गळ्याला, पाठीमागच्या गळ्याला मी सगळीकडे हे पाइपिंग करून घेतलेलं आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये, जसं कस्टमरने सांगितलेलं होतं तसं सेम याच प्रकारे पाइपिंग कसं जॉईंट करतात हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लाऊजमध्ये दाखवते. भरपूर ब्लाऊज येणार आहे चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक ब्लाऊजमध्ये काही ना काही नवीन नवीन शिकायला भेटेल. त्याच्यासाठी नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन सेंटरपासून दोन्ही बाजूकडे बाही जोडून घेतली आहे मी, आणि जे काही एक्स्ट्रा होते ते क्रॉसमध्ये आपण कटिंग करून काढतो. तुम्हाला दाखवते मी कसं काढायचं ते. त्या अगोदर डबल शिलाई देऊन घेते. आणि खरंच अगदी तुम्हाला ब्लाऊज काहीच येत नसतील, शिलाईची काहीच माहिती नसेल, तरीसुद्धा तुम्ही क्लास जॉईन करून परफेक्ट असे माझ्यासारखे ब्लाऊज बनवू शकता. एवढा माझा सोपा क्लास आहे आणि तुम्हाला फक्त ब्लाऊज शिव वाटणार एवढा मी तुम्हाला कॉन्फिडन्ससुद्धा देत असते क्लासमध्ये. तर नक्की जॉईन करा क्लास. क्लासचा ॲक्सेससुद्धा तुम्हाला लाईफ टाईमसाठी मिळतो. तुम्ही कितीही दिवसामध्ये तुमचा कोर्स कंप्लीट करू शकता. बघा इथं मी देऊन घेतलेलं आहे करेक्शन, म्हणजे जे एक्स्ट्राची जेवढी बाही होती ती क्रॉसमध्ये कटिंग केली. आणि आता आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायचा आहे फ्रंट बॅकची कमर, त्याचा सेंटर काढायचा आहे आणि त्या सेंटरपाशी आपल्याला फ्रंट आहे तो ठेवायचा आहे. म्हणजे हुक पट्टी असेल तर त्या सेंटरवर ठेवून साईडला ब्लाऊज जॉईंट करायचा, आणि आई पट्टी असेल तर आई पट्टी सेंटरच्या पुढे ठेवून साईडनं ब्लाऊज जॉईंट करायचा. आणि जे काय कमरेमध्ये एक्स्ट्रा तुमचं निघत आहे ते क्रॉसमध्ये कटिंग करून काढायचं आहे. चेस्टचे पॉईंट एकत्रच असतील ब्लाऊज जॉईंट करताना, फक्त कमरेतलं सांगते, तर तुम्ही ते कमी जास्त करू शकता. तर अशा प्रकारे इथं मी हा पूर्ण ब्लाऊज जॉईंट करून घेतलेला आहे. आणि कमर दिसत असेल तुम्हाला एवढं एक्स्ट्रा निघते, तर ते करेक्शन करून घेतलं. त्यानंतर ब्लाऊज केलेला आहे मी उलटा, आणि इथं मी शिलाई देऊन घेतली एक एक. आता तुम्हाला फिटिंगची मापं पण दाखवते कशा प्रकारे टाकायचे आहेत ते. तर बघा पूर्ण तुम्हाला कटिंग, शिलाई, डिझाईन सगळंच एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. विथ पॅडेड ब्लाऊज आहे. तर व्हिडिओ मोठा आहे, पण तुम्ही जर पूर्ण बघितला असेल तर नक्कीच तुमच्या बऱ्याचशा शंका दूर झाल्या असतील. कमरेचा चौथा भाग घेते आईपट्टी सोडून 8 इंच, छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच टाकले मी 10.5 इंच, आणि 11 इंच घेतलेला आहे कारण 40चा ब्लाऊज आहे हा. आणि इथं मी लाईन मार्क करून घेतली. जो काही तुमच्या छातीचा चौथा भाग आहे त्याच्यामध्ये 1 इंच लूजिंग ठेवूनच फिटिंग करायचं आहे. कारण बघा हा जो ब्लाऊज आहे ना तो बोटनेक पॅटर्न आहे. पाठीवरती हा ब्लाऊज जास्त पसरत नसतो, जसं डीपचा पसरतो. त्याच्यासाठी आपल्याला हे लूजिंग ठेवायलाच लागतं. अगदीच चौथ्या भागाने तुम्ही कटिंग फिटिंग सगळं केलात ना तर हा ब्लाऊज बॉडीमध्ये बसत नाही. त्याच्यासाठी 1 इंच लूजिंग कंपल्सरी ठेवा. आणि समजा घातल्यानंतर लूज झालाच तर एक पाव इंचाची शिलाई देऊन पुन्हा फिटिंग करून घ्या. याच्यापेक्षा तुम्हाला एक्स्ट्रा काहीसुद्धा करावं लागत नाही. एकदम परफेक्ट हा ब्लाऊज बसतो. ठीक आहे. तर इथं सगळीकडे आपल्याला देऊन घ्यायचे आहेत माप. बाहीचा अर्धा भाग होता 6 इंच, कमरेचा चौथा भाग होता 8 इंच, आणि छातीचा चौथा भाग होता 10 इंच. 1 इंच लूजिंग ॲड करून 11 इंच झाले. अशी तिन्ही मी पॉईंट अगोदर घेतले, लाईन मार्क केली आणि शिलाई देते. आणि इथं तुमच्या लक्षात आलं असेल जे काही फिटिंगची शिलाई आहे ती सुद्धा एकदम सरळ रेषेमध्ये आलेली आहे. त्याचबरोबर जे काही बाहीतले जॉईंट आहेत ते परफेक्ट मॅच झालेले आहेत. आणि वरून खालीपर्यंत ब्लाऊजचा कुठलाही पार्ट उंचीला कमी किंवा जास्त झालेला नाही. प्रॉपर सगळे पार्ट इथं मॅच झालेले आहेत. तर याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये खूप डिटेलमध्ये शिकवलं जातं, आणि त्यामुळे तुमची एकही शंका राहत नाही आणि तुम्ही परफेक्ट बनता, आणि तुम्हाला कोणाची मदतही घ्यावी लागत नाही. तर एवढं परफेक्ट तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की जॉईन करा माझा ब्लाऊजचा क्लास आणि एक परफेक्ट टेलर बना. परफेक्ट कटिंग, मेजरमेंट, फिनिशिंग सगळ्या गोष्टी मी शिकवत असते. आता पाठीमागे सिंपल याला मी नॉट लावून घेणार आहे, बाहीला बटन लावणार आहे, त्याच्यामुळे हा ब्लाऊज एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल. ठीक आहे. या प्रकारे पाठीमागे मी सिंपल दोरी लावून लटकन तयार केलेले आहेत गोल्डन कपड्याचे, कारण कपडा शिल्लक नव्हता, मला डिझाईनचं लटकन तयार करायचं होतं तरीही नाही केलं मग मी. आणि हे रेडीमेड बटन भेटतात आपल्याला, डबी बटन, तर ते गोल्डन कलरचंच लावलेलं आहे म्हणजे ते उठून दिसत आहेत. ठीक आहे. तर ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा, आणि क्लास जॉईन करायचा असेल तर मी स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. ऑफर घेण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.